हॅलो, वेलकम टू माय मिनी ब्लॉग. तर इथं मी आज बनवणार आहे लाडू, ज्याला आपण दिवाळीतल्या फराळांचा राजा म्हणतो. तर त्याच्यातलाच एक लाडूचा प्रकार मी आज इथं बनवत आहे. तर त्याच्यासाठी मी इथं तयारी करत आहे. पीठ मळून घेतलेलं आहे, पुऱ्या वगैरे करून त्या तळून घेत आहे. आणि याचा जर तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ पाहिजे असेल तर त्याची लिंक मी तुम्हाला इथं त्रिकोण आयकॉनमध्ये देते, तर तिथं तुम्ही चेकआउट करा. तर लाडू तयार झालेले आहेत आणि लाडू झाल्यानंतर मी आज एक नवीन प्रकार केलेला आहे, तो म्हणजे पहिल्यांदाच केला बाकरवडी. त्याच्यासाठी ही चिंचगुळाची चटणी आहे आणि हे साहित्य आहे. छान झाली होती बाकरवडी, पहिल्याच प्रयत्नात छान जमली होती. तर त्याचं हे साहित्य आणि त्यानंतर मी बाकरवडी तळून घेतलेली आहे. आणि काल होती धनत्रयोदशी. तर धनत्रयोदशी म्हणजे धन्वंतरीचा जन्मदिवस असतो. तर त्या दिवशी आपण धन्वंतरी देवतेचा, विष्णूचा अवतार आहे धन्वंतरी हा, तर त्यांना आपण आपल्या आरोग्यासाठी, घरातील सर्वांच्याच आरोग्यासाठी, निरोगी मनासाठी आपण त्यांची आराधना करत असतो. तर आयुर्वेदात धन्वंतरी देवतेला अतिशय महत्त्व आहे. तर त्याची पूजा केली. तर कसा वाटला तुम्हाला हा मिनी ब्लॉग?